मुंबईत मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष आता अधिक तीव्र होत चाललाय। 29 ऑगस्ट रोजी हजारो मराठा बांधव आझाद मैदानात दाखल झाले आणि त्याचबरोबर सीएसएमटी परिसरातही आंदोलकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। गणेशोत्सवामुळे आधीच मुंबईत भाविकांची गर्दी आहे आणि त्यात लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांमुळे सीएसएमटी परिसरात वाहतुकीचा ताण निर्माण झालाय। लांबच लांब वाहनांच्या रांगा झाल्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालीये। मात्र गर्दीबरोबरच आंदोलकांचे हाल होत असल्याचं चित्रही समोर आलंय। कालपासून हजारो आंदोलक मुंबईत येत असल्यामुळे तात्पुरत्या सोयीसुविधांची कमतरता आता जाणवू लागलीय। अनेक आंदोलकांना रस्त्यावरच आंघोळ करावी लागतेय। काही जण सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरच जमलेले दिसतात। प्लॅटफॉर्मवर जेवण बनवताना आणि तिथेच खाताना दिसतात। सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि फूड स्टॉल सुद्धा बंद असल्यानं खाण्यापिण्यासह मोठी समस्या आता निर्माण झाली आहे। त्याचबरोबर शौचालयाची आणि पाण्याची सोय नसल्यानं आंदोलकांना नाराजी व्यक्त केली आहे। अन्न आम्ही सोबत घेऊन आलोय, पण पाणी आणि शौचालय आणि आंघोळीची सोय नाहीये। सरकार जाणीवपूर्वक आम्हाला अडचणीत टाकतंय का, असा सवाल आंदोलक करू लागलेत। दरम्यान रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। आंदोलन स्थळी पाणी आणि चिखल झाल्यानं तिथं बसणंही अशक्य झालंय। आसरा शोधण्यासाठी आंदोलकांची धावपळ सुरू झाली, पण साऱ्या अडचणी, असुविधा आणि हालामध्येही आंदोलकांचा आत्मविश्वास डगमगलेला नाहीये। ते स्पष्टपणे सांगतायत की आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही आणि कोणतीही समस्या आली तरीही आम्ही आंदोलनातून मागे फिरणार नाही।